महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि जीनियस मॅथ चॅनलवर आपण आज झालेला म्हणजेच 13 डिसेंबर रोजी झालेला सर्व पेपर, प्रत्येक प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्कोर किती आहे हे लवकरात लवकर समजेल. आणि जीनियस मॅथने ज्या पद्धतीनं अभिरूप परीक्षा घेतल्या होत्या, अभिरूप परीक्षा अगदी तसेच प्रश्न खूप सारे या ठिकाणी या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले असतील. ज्यांनी अभिरूप परीक्षा दिलेली आहे त्यांना हा पेपर अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासारखा होता. तर पाहूयात, माझ्याकडे या ठिकाणी बी सेट आहे. तुमचा सेट कोणताही असेल तर तुम्ही त्याच्यावर टिक करून घेऊ शकतात. पाहूयात आपण सर्व उत्तरे लगेच. सुरुवात करूया आपण मानसिक क्षमता चाचणी. तर मानसिक क्षमता चाचणीमध्ये जो पहिला प्रश्न आहे, वेगळी आकृती ओळखा. यामध्ये आपण या ठिकाणी आकृत्या पाहत असाल तर या ठिकाणी प्रत्येक तिन्ही आकृतीमध्ये 90 अंशाचा कोन आहे आणि वेगळी आहे आकृती क्रमांक डी. यानंतर पुढचा प्रश्न आहे, यामध्ये इंग्रजी अक्षरं दिलेली आहेत, ज्यामध्ये एल आर के हे उलट अक्षर झालेले आहेत. फक्त यस हे या ठिकाणी आपण वेगळं असं म्हणू शकतो, पर्याय क्रमांक डी. यानंतर जर पुढचा आकृती पाहिली आपण तर पुढच्या आकृतीमध्ये आपणास आकृतीमध्ये समान भाग झालेले आहेत, ए मध्ये, बी मध्ये आणि डी मध्ये पण, म्हणून वेगळी आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला आपण तर वेगळा आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपणास हुबेहूब आकृत्या निवडायच्या आहेत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये आकृती पहा तुम्ही, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8, आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीचं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतर पुढची आकृती, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 9, ज्यामध्ये भौमितिक आकृतीचे 4 समान भाग करून एक भाग कट केलेला असतो, तर तो जोडून ती आकृती पूर्ण होते. तर यामध्ये पहिल्या आकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. दुसऱ्या आकृतीचं या ठिकाणी निरीक्षण केलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. तिसऱ्या आकृतीचं म्हणजे प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपण पाहू शकतात, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी. आणि प्रश्न क्रमांक 12 याचं पण उत्तर येतं पर्याय क्रमांक डी. तर तुमच्या सेटनुसार या आकृत्या खालीवर असू शकतात, व्यवस्थित चेक करा, कारण एकूण मार्क तुम्हाला लिहायचेत आणि तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत हे पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये जर आपण पाहिलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, तुम्ही आकृत्याकडे निरीक्षण करा. तुमच्या आकृतीनुसार या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. मी थोडं थांबत आहे, 10 सेकंद वगैरे जवळपास. तुम्ही आकृतीचं निरीक्षण करून या ठिकाणी टिक करून घेऊ शकतात. यानंतर पुढच्या आकृत्या जर पाहिल्या आपण प्रश्न क्रमांक 15 मध्ये पर्याय क्रमांक सी आणि प्रश्न क्रमांक 16 मध्ये पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, क्रमानं येणाऱ्या आकृत्या शोधायच्या. या ठिकाणी जर पाहिलं आपण म्हणजे सहसंबंध असणारे, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा सहसंबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पुढे जर आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 18 मध्ये पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 मध्ये पर्याय क्रमांक बी आणि सी. आता ही आकृती काळजीपूर्वक पहा. या प्रश्नामध्ये काय होतं, जर बाणांच्या दिशा बदलल्याला जर आपण विचार केला, बाणांच्या दिशा आणि एक बाण या ठिकाणी कमी झालाय, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. जर दिशा बदलली तर वरची दिशा खाली झाली तर लक्षात घ्या. पण जर आपण आरशातील आकृतीचा विचार केला, आरशामध्ये तर या ठिकाणी येणार नाही, त्यामुळे दिशा बदलीच या ठिकाणी आपल्याला घेता येईल, कारण आरशातली आकृती घेऊन एक जर कमी केलं तर उत्तर येतं आरशातली आकृती घेऊन एक चिन्ह कमी वरचं. ठीक आहे, परंतु 100% याचं उत्तर सीच असावं असं माझं मत आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, पण इथं संदिग्धता थोडीफार आहे आपल्याला विचार करायला. यानंतर सध्या तरी तुम्ही सी ला मार्क घ्या, ज्याचं सी बरोबर आहे त्याला मार्क घ्या. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 20. तर 20चं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न,
ओके, तर पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. प्रश्न क्रमांक 19 मध्ये सी किंवा बी दोन्ही पण असू शकतात. मला सी वाटतं, पण मे बी बी पण उत्तर बरोबर आहे आणि सी पण उत्तर बरोबर आहे. त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ नका. ज्यांनी बी सी केले त्यांनी मार्क सध्या घ्यायला काही अडचण नाही. पुढच्या पुढे आपण पाहूयात नेमकं काय होणार आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. आकृती पूर्ण करणे असे पुढील प्रश्न आहेत, ज्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आकृतीचं निरीक्षण करा, तुमच्या सेटनुसार तुम्ही उत्तर टिक करून घ्या. त्यानंतर पुढचा आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पर्याय क्रमांक बीच आणि पुढचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बीच. भौमितिक आकृती पूर्ण करणे. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे एक म्हणजे पूर्ण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 25 ते 28 आपल्याला आरशातील आकृती शोधायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बीच. त्यानंतर तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि चौथा प्रश्न आरशातील आकृती पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29 ते 30 घडी उघडणे या पद्धतीचे हे प्रश्न आहेत. तर घडी उघडल्यानंतर ही आकृत्या कशा दिसणार आहेत किंवा या आकृतीची रचना काय असणार आहे हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर घडी उघडल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या प्रश्नामध्ये घडी उघडणे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढची आकृती पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढची आकृती पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर आहे आणि 32 या ठिकाणी जर पाहिलं तर याचं उत्तर डी हे बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33 पासून आपल्याला तुकडे जोडून या ठिकाणी आकृती तयार करायची. तर याचं उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला आकृतीत लपलेली आकृती शोधायचे. तर याचं उत्तर येतं पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 पर्याय ए. प्रश्न क्रमांक 39 पर्याय बी आणि प्रश्न क्रमांक 40 पर्याय क्रमांक ए. तर बुद्धिमत्तेला 40 पैकी 40 कुणाचे उत्तर आले असतील तर त्यांनी पण या ठिकाणी आपलं नाव आणि गुण कमेंट्स करायचे. यानंतर पाहूया आपण गणित आणि मराठीचे उत्तर. विशेष म्हणजे आपण जीनियस मॅथ याद्वारे नवोदयचं मॅरेथॉन पण घेतलं होतं. नवोदय मॅरेथॉन यामध्ये विद्यार्थ्यांना या 5 दिवसामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम घेतला, त्याचाही बराच फायदा झालेला आहे. आता यापुढे जर आपण सैनिकी स्कूल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा देणार असाल तर या ठिकाणी एक मी नंबर देणार आहे, मोबाईल नंबर. तर या ठिकाणी आपण एक नंबर देतो ऑफिसचा 8856 046 142. या नंबरवर आपण कॉल करून तुम्हाला जर सैनिकी स्कूलसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन क्लास, मॅरेथॉन किंवा संपूर्ण तयारी अगदी निवासी किंवा अनिवासी अपडाऊन पद्धतीनं पण या ठिकाणी सर्व दिवसभराचे क्लासेस चालू असतात. जर तुम्ही इच्छुक असाल तर 8856 046 142 या नंबरवर संपर्क करू शकतात. यानंतर पाहूया आपण गणिताची प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तर पहिला प्रश्न आहे 0.2 गुणिले 0.03 याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पहा तुमच्या इथं गणितं खालीवर असू शकतात. त्यानंतर 1 ते 11च्या दरम्यान म्हणजे त्या दोन्हीच्या दरम्यान म्हणजे 4 संख्या आहेत. पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे. 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव कॉमन फॅक्टर आहे 10. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढे पदावली दिलेली आहे ज्यामध्ये बेरीज वजाबाकी अशी गणित आहेत. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 999 गुणिले 9999 यांचा गुणाकार करायचा होता. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 64च्या सर्व अवयवांची बेरीज आणि असा प्रश्न आपण एक अभिरूप परीक्षेमध्ये पण घेतला होता काल परवाच्या. सेम प्रश्न, अगदी काही बदल नाही. 64च्या ऐवजी संख्या फक्त बदललेली होती. म्हणजे यासारखे प्रश्न आपण घेतल्यामुळं मुलांना अतिशय सोपा पेपर गेलेला आहे. तर 64चं उत्तर येतं 127. त्यानंतर पुढे या ठिकाणी पदावली दिलेली आहे. या पदावलीचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी 7/2. यानंतर पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं प्रश्न क्रमांक 48 100 सेंटीमीटर वर्ग म्हणजे किती मीटर वर्ग. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी 0.01 मीटर वर्ग.
त्यानंतर गुणाकार दिलेला आहे, सोपा गुणाकार आहे, पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर दशांश रूपामध्ये पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा पूर्णांक फ्रॅक्शन याही प्रकारचा प्रश्न आपण अभिरूपमध्ये वारंवार घेतलेले आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जर पाहिला अभिरूप पेपर तर तुमच्या लक्षात येईल. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए. यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला आपण तर एका डब्यामध्ये 500 अंडी आहेत, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. 340 अंडी शिल्लक राहिलेली असणार, जी आपण वापरू शकतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 53. यामध्ये जर पाहिलं, एक पंचकोनाची परिमिती 80 सेमी असून 4 बाजूंची बेरीज दिलेली आहे 63, तर उरलेली बाजू असेल 17. 80 मधून 63 फक्त वजा करायचं होतं. त्यानंतर एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 पोहोचते, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. 4 तास 45 मिनिट कालावधी लागला. त्यानंतर एक फळ विक्रेत्याने 1500 रुपयाला सफरचंद विकत घेतले, दुकानापर्यंत आणायला 100 रुपये खर्च केला आणि 2236 रुपयाला विकले, तर त्यामध्ये 636 रुपये फायदा होतो, पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढे या ठिकाणी पदावलीमध्ये याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए. 677. यानंतर एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतले, 40 रुपये नफा घेण्यासाठी त्याला ते घड्याळ 240 रुपयाला विकावं लागेल, पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया पुढे, एका आयताच्या सर्व अंतरकोनाची बेरीज असते 360 अंश. आपण कालच अभिरूप परीक्षा जर कोणी दिली असेल तर आयताच्या आंतरकोनाचं माप विचारलं होतं, म्हणजे एकाचं माप विचारलं होतं, इथं चारीची बेरीज विचारले. म्हणजे अगदी समांतर प्रश्न आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सरावासाठी दिले होते. आलेख या प्रश्नामध्ये बऱ्याचशा मुलांना या ठिकाणी कन्फ्युजन झालेलं आहे. तर या प्रश्नाचा मेन उद्देश होता की 115 कुटुंबाच्या पाहणीतून, हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी वाचलं नाही आणि फक्त कुटुंबामध्ये असं विचारलेलं आहे. तर 115 टोटल कुटुंब आहेत, त्यामध्ये एक आपत्ती असलेली 20 कुटुंब आहेत, 2 आपत्ती असलेली 30 कुटुंब आहेत, 3 आपत्ती असलेली 35 कुटुंब आहेत, 4 आपत्ती असलेली 5 कुटुंब आहेत. तर या सर्वांची बेरीज येते 90, म्हणजे राहिले 25 कुटुंब ज्यामध्ये आपत्ती नाही, पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. आणि एक संपूर्ण कोन कंप्लीट अँगल हा 4 काटकोन इतका असतो, पर्याय डी. अगदी जशाला तसे जर तुम्ही मार्गदर्शिका पाहिली. यानंतर आता उतारा काही मी वाचणार नाही, पण पहिला उतारा आहे, भीमकाय पांडा आज फक्त मध्य चीनच्या बांबूच्या जंगलात आणि काही प्रमाणात तिबेटमध्ये आढळतात. या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे पर्याय सी. प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडाचे संगोपन अवघड का ठरते, तर त्याच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे, पर्याय सी. त्यानंतर भीमकाय पांडाचा मुख्य आहार कोणता, तर बांबूची कोवळी पानं, पर्याय बी. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण याचं उत्तर आहे पर्याय बी. मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भीमकायच्या विरुद्ध विचारलाय. विरुद्ध म्हणजे भीमकाय म्हणजे खूप मोठा, तर लहान, पर्याय सी. प्राणी संग्रहालयात पशु पक्ष्यांना कुंपणात किंवा पिंजऱ्यात ठेवले जाते, पर्याय डी हे उत्तर प्रश्न क्रमांक 65चं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर जो दुसरा उतारा आहे तो म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे जाड काचेच्या मागे मांडून ठेवलेल्या हा जो उतारा आहे. तर यामध्ये आपण पाहिलं तर पहिला प्रश्न आहे, नृत्य करणाऱ्या नर्तिकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे, पर्याय उत्तर एक आहे, ती एक दुर्लभ कलाकृती आहे, ऑप्शन ए. त्यानंतर पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे, तर हार, पर्याय बी. विधान दिलेलं आहे आपल्याला, वाचा आणि पर्यायातून निवडा. तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूपासून तयार केलेल्या आहेत, तिने हस्तिदंताचा हार घातला आहे. तर या ठिकाणी ए सत्य आहे आणि बी असत्य, पर्याय क्रमांक ए उत्तर या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बघा, निडरचा समानार्थी नाही म्हणजेच भित्रा, पर्याय क्रमांक ए. यानंतर पुढचा प्रश्न आहे, उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने, पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
यानंतर पाहूया आपण पुढील उतारा. तर आपण शिष्यवृत्तीची तयारी करत असाल तर लवकरच आपण ऑफलाईन बॅच सुरू करतोय, ज्यामध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 5 म्हणजे अगदी दिवसभराची ही बॅच असते. यामध्ये फक्त शिष्यवृत्ती मार्गदर्शन केलं जातं. आणि जर आपला विद्यार्थी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मेरिट आणायचं असेल तर 8856 046 142 या नंबरवर संपर्क करा. सैनिकी शिष्यवृत्ती म्हणजे सैनिकी परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा दोन्हीही परीक्षेसाठी आपण ऑफलाईन सकाळी 8 ते 5 दिवसभर फक्त सैनिकी स्कूल परीक्षेचा अभ्यास आणि शिष्यवृत्तीचा अभ्यास. लवकरच आपण ही बॅच सुरू करणार आहोत. लवकरात लवकर आपण संपर्क साधून या ठिकाणी माहिती घेऊ शकतात. तर यानंतर पुढचा जो उतार आहे तो म्हणजे सोनम. तर सोनमचा उतार आहे, सोनम दुकानात मांडून ठेवलेल्या आहे. तर पहिला प्रश्न आहे का, तर सोनम दुकानामध्ये गेली होती वडिलांसोबत, पर्याय बी. सोनमने दुकानात चकचकीत लाल सायकल, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल वाढदिवसाची भेट म्हणून, पर्याय ए. सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला, आईबाबांना बिलगून, पर्याय क्रमांक ए. चकित होणे म्हणजेच स्तिमित होणे, पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया आपण पुढील उतारा. तर उतारा क्रमांक 4 मध्ये आहे, फुले अनेक दृष्टीने आपल्यासाठी उपयोगी असतात. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, फुले अनेक दृष्टीने उपयोगी, पर्याय क्रमांक बी. फुले टिंबटिंब आढळतात अनेक विधी रंग आणि आकृत्यामध्ये, अनेकविध रंग. त्यानंतर फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे चहा, अत्तर, सौंदर्य प्रसाधने तयार करणे. त्यानंतर टिंबटिंब फुलांचा माळ या ठिकाणी दिलेला आहे, तर काही फुलांचा औषधे तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. आणि उतार्यात परिणाम म्हणजेच प्रभाव, पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या पद्धतीने आपण 80च्या 80 प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहिलेली आहेत. तुम्हाला किती पडली नक्की शेअर करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जर शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिकी स्कूल इतर कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर जो तुम्हाला नंबर दिलेला आहे या ठिकाणी स्क्रीनवर, यावर आपण संपर्क साधून आजच आपला प्रवेश निश्चित करू शकतात. धन्यवाद. सर्वांना खूप चांगले मार्क मिळाले असतील. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नवोदय प्रवेशासाठी पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.